जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात एका विहिरीत कडेचे काम सुरू असताना अचानक माती कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मिस्त्रीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 एप्रिल रोजी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली। मिळालेल्या माहितीनुसार कौसडी शिवारात हेमंत अग्रवाल यांच्या शेतातील विहिरीच्या सिमेंट कड्याचे बांधकाम सुरू होते। मिस्त्री भागवत बाळासाहेब वडवाले वय वर्ष 28 हे विहिरीत उतरून सिमेंट कड्याची बांधणी करत होते। मात्र विहिरीची माती अचानक मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंगावर कोसळली। घटनेनंतर काही वेळातच अन्य कामगारांनी आरडाओरडा केला। शेतात काम करणाऱ्या सालगड्यांच्या मदतीने भागवत वडवाले यांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले। भागवत वडवाले हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजल्यानंतर तात्काळ वाहनाने उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात हलवले व डॉक्टरांनी भागवत वडवाले यांचा उपचार सुरू केला। मात्र छातीत, पोटात व पायामध्ये मार जास्त असल्याने भागवत वडवाले यांचा उपचारादरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाला। घटनेची माहिती बोरी पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर बीट जामदार सिद्धार्थ कोकाटे यांनी घटनेची नोंद करून घेतली। दिनांक 7 मे बुधवार रोजी सकाळी भागवत वडवाले यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान गावातील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले। भागवत वडवाले हे मनमिळावू स्वभावाचे होते। त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे।